गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आखिरी औषध खाते ज्ञान प्रताप भगवान होते श्रीरंगावर विराजमान असतो। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजार लक्षिति ही आत्मस्वरूप निश हे तत्काल निहार। मीमांसा का मत। तामे मीमांसा के अनुसारी की यह शंका है सकल वेद प्रवृत्ति अथवा निवृत्ति का बोधक है। प्रवृत्ति निवृत्ति रहित अर्थ को वेद बोधन करे नहीं। विचार सक्षम है। वेद दोन्ही दाखवतो, परमार्थ सांगतो, प्रपंच सांगतो। प्रवृत्ती निवृत्ती, निवृत्ती म्हणजे परमार्थ आणि प्रपंच, आणि या दोन्ही व्यतिरिक्त स्वरूप आहे। चला, और जो बोधन करे तो निष्फल अर्थ का बोधक वेद अप्रमाण होवेगा। जर ते वेदाने जर निष्फल विषय जर सांगितला तर वेद अप्रमाणात येईल, आणि वेद तर प्रमाण आहे। याते विधि निषेध शून्य वेदांत वाक्य का विधि वाक्य से संबंध होने से विधि वाक्यन के वेदांत वाक्य शेष है। हाँ, आता इथं विधी वाक्य, विधी म्हणजे वेद, त्यात वाक्य ते बाकीचे न सांगता वेद चेतन तत्व सांगतो, म्हणून वेद शेष राहतो। शेष आहे की त्यात बोधक आहे। शेष म्हणजे सगळेच शिल्लक राहिलेलं। कोई वाक्य कर्मकर्ता के स्वरूप के बोधक है। काही वाक्य वेदातले कर्मपर आहेत। कर्म असा तो धर्म जिज्ञासा एक सूत्र आहे। आता पहिल्या सुरुवातीला धर्म जिज्ञासा, धर्माने वागावा, धर्म करा। धर्म म्हणजे त्याचे अनेक प्रकारचे आहेत। परमार्थाचे धर्म, प्रपंचाचे धर्म, वर्णाश्रम धर्म, हे प्रवृत्तीचं बोधक। जैसे स्वम पदार्थ के बोधक पंचकोश वाक्य है। जसं पंच तोम पदार्थ बोधक 5 कोशाचं वाचक आहे। कोई वाक्य कर्मशेष देवता के स्वरूप के बोधक है। काही वाक्य भगवंताचं देवताचं सांगणारे आहेत। तो तत्पदार्थ बोधक वाक्य है। तत्पदार्थ बोधक, ज्या ज्या देवताचे बोधक वाक्य तिथे तत्पद बोधक, आणि ज्यावर तो पंचकोशाचा तिथं आहे, तो द्रष्टा आहे, तो 3 देहाचा वेगळा आहे, त्यावर 2 पदार्थ वाचक। जीव ब्रह्म का अभेद बोधक वाक्यन का यह अर्थ है कर्म करता जीव देव भाव को प्राप्त होवे है। आता ज्ञान सांगणारे वाक्य
त्या वाक्याचा अर्थ असा की जीव हा ब्रह्मरूप आहे. जीव ही कर्ता नाही. जीव काय ब्रह्मबोधक आहे. म्हणजे जीवाचं मूळ स्वरूप ब्रह्म आहे. असं काही वाटतं. मग हे तत्वराचं प्रमाण येईल सांगता. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. याते कर्म अवश्य कर्तव्य है. म्हणजे कर्मही काही जर करायला परमार्थ प्राप्तीचं कर्म जरूर करावंच लागलं. इस रीति से कर्म के फल की स्तुति करने ते अभेद बोधक वाक्य अर्थवाद रूप है. अशा रीतीनं कर्माचं फलाची स्तुती करणारे वाक्य ते अर्थवादपर आहे. आणि अर्थवाद म्हणजे कसं असतं, तिथं काहीतरी स्तुती करणं, त्या वस्तूबद्दल स्तुती करणं ह्याला अर्थवाद म्हणा. अर्थवाद म्हणजे स्तुती करणं, तिथे त्याचं काय फळ नसून सुद्धा. यद्यपि मीमांसा मत में मंत्रमयी देवता है. आता जी मीमांसा आहे त्या मीमांसेमध्ये त्या त्या देवताचे मंत्र आहेत. ते मंत्रामुळे ती देवता प्राप्त होतात. विग्रहवान ऐश्वर्य वाला कोई देव है नहीं. आता ऐश्वर्याला आणखी कोणता विग्रहवान विग्रह म्हणजे असं प्रगट असं कोणता देव नाही. याते म्हणून देव भाव की प्राप्ति कहना संभवे नहीं. म्हणून देव भावाची प्राप्ती म्हणणं जमत नाही. कारण ते असं प्रगट होत नाही ना. तथापि तरी संभावना मात्र से कर्मफल की स्तुति है. म्हणून संभावना असं केलं असं हे संभावना मात्र आहे. कसं सांगतो. एवढा जप कर तुझं काम होईल ही संभावना. आणि ती मंत्र शक्ती असल्यामुळे यश बी येत. जैसे आता तुम्ही करत नाही तेवढं कोणत्याही साधूंचं वाक्याचं जप केलं की काम करतं. कारण साधूचं वाक्य मंत्र आहेत, अभंग मंत्र आहेत, ओव्या मंत्र आहेत. साधूच्या कोणते वाक्य मंत्र आहेत आणि त्या कोणत्या एका वाक्याचा जप केला ते काम होतं. ती देवाचा प्रसन्न होते. आता समजा आम्ही जप करतो, तुम्हाला जप सांगतो. वासुदेवान सरस्वती दत्ताचे मंत्र सांगते है ना. मग त्या मंत्रावरचे ती देवता भाव निर्माण होतो आपला. त्या भावावरती देवाचं प्रकटन काम होतं. असं का त्या मंत्र शक्य आहे ना. साधूच्या वाक्यावर शक्य आहे, देवाचं वाक्य शक्य नाही. जैसे कृष्ण प्रभा की उपमा कोटि सूर्य प्रभा कही. आता कृष्णाला उपमा दिलं. कृष्ण कसं कोटी चंद्राचा प्रकाश काय तसा. कोटि सूर्य हा बर कोटी सूर्य. कहा कारण मग तू दुसरं तुझे निलेली कोटी चंद्रप्रकाश आहे हे चरण आलं म्हणून चंद्र म्हणलं. इथं सूर्य बर सूर्य घे काय. कहा कोटि सूर्य प्रभा अलिक पदार्थ है. आता कोटी चंद्राचं सूर्यप्रकाश आली का म्हणजे बरोबर नाही, तुच्छ आहे. तो भी तरी संभावना से उपमा कही है. मग ते उपमा संभवने. आता माणूस आपल्या प्रेमाने कोणाला काही उपमा देत आहे ते संभवनीय असते. मुलाला त्याच्या परीने, मुलीला त्याच्या परीने उपमा देतो माणूस. जो कोटि सूर्य की प्रभा एकत्र होवे तो कृष्ण प्रभा की उपमा संभवे. म्हणजे कोटी चंद्र तसं म्हणा. कोटी सूर्यप्रकाश एकत्र येतं तर त्यावेळेस कृष्णाचा प्रकाश असं होत आहे. म्हणजे कृष्णाच्या प्रकाशाचा आहे तितका प्रकाश कृष्णाचा. इस रीति से याप्रमाणे सर्वज्ञता आदि गुण विशिष्ट
सर्वज्ञाधिक जे असणारे पद हा परम ऐश्वर्यवाला मन सर्वज्ञ सर्वशक्तिमान विभू हे परम ऐश्वर्याला कोणी अद्भुत देव होवे कोणता अद्भुत देव असेल तो ऐसा स्वरूप कर्म करता का होवे हे असं स्वरूप ते कर्म करणारा त्याचे जे उपमा आहेत त्याचं स्वरूप ते असेल तर ते कर्म करतो तो तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आता सर्वज्ञ सर्वशक्तिमान काय करतो जग निर्माण करतो इस रीति से संभावना से देव भाव की प्राप्ति कही है अशा रीतीनं त्या वाक्याच्या अर्थानुसार भावना होत असल्यामुळे त्याला देवभाव प्राप्त होतो म्हणून तर जप करा मग त्या जपामध्ये भावना निर्माण होते कोणत्या देवाचे जप करा म्हणजे त्या मंत्रामध्ये शक्तीचे देवभाव निर्माण करायचे त्याला इस रीति से साक्षात व परंपरा ते प्रवृत्ति निवृत्ति के बोधक सकल वेद है अशा रीतीनं प्रवृत्ती आणि निवृत्तीचे बोधक सगळे वेद आहे प्रवृत्ती म्हणजे भक्ती मार्ग सांगणार आहे निवृत्ती म्हणजे ज्ञान मार्ग सांगणारा प्रवृत्ति में अनुपयोगी ब्रह्मबोध वेद वाक्यंते संभवे नाही आणि प्रवृत्तीमध्ये म्हणजे भक्तीमध्ये ब्रह्माचं बोधक वाक्य तिथे नाही संभवत कारण ब्रह्माचं बोधक वाक्य वेगळंच आहे कारण तत्वमसी महावाक्य हे ब्रह्माचं बोधक आहे आणि इकडं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा तेव्हा सत्यज्ञान असे जे काही वाक्य आहेत ते कर्माचे बोधक आहेत त्याच्यामध्ये महावाक्य संभवत नाही महावाक्य वेगळंच असं प्राचीन वृत्तिकार का मत प्राचीन वृत्तिकार का मत आता प्राचीन वृत्तिकार कोण आहेत एक महात्मे त्यांचं काय मत त्या पाहू आपण और प्राचीन वृत्तिकार वेदांती कहावे है आता प्राचीन वृत्तिकाराचे वेदांती म्हणतात त्याला ते वेदांती तिनका यह मत है त्यांचं असं मत आहे कर्म विधि के प्रकरण में वेदांत वाक्य नहीं आता कर्मचे जे काय वाक्य कर्मचे विधी असणारा आता कर्मचा विधी सांगणारा वाक्य जर थोडं सांगतो आता वारकरी हे वाक्य झालं पण वारकऱ्याचा विधी सांगणार वारकऱ्याचं काय काय वागावं लागतंय त्याची पद्धत कशी वारकरी काय वागावं लागतंय त्याला विधी वाक्य म्हणायचं कर्मप्रवर्तक कोणा काही कर्मप्रवर्तक वाक्य ना हो कसं दुसरे घ्या सकाळी उठले तुम्ही स्नान केले हे मंत्र म्हणतात नाही देवाचं हे कर्मप्रवर्तक वेदांत वाक्यामध्ये वेदांत वाक्य फक्त समजून घालणार वेदांत वाक्य तो ब्रह्म आहे ते प्रवृत्तीमध्ये त्याचं येतच नाही ते याते म्हणून भिन्न प्रकरण में पठित वेदांत वाक्य कर्म विधि के शेष नहीं म्हणून पठित वेदांत करणारे त्यांच्या दृष्टीनं वेदांत वाक्य कर्माचं शेष नाही कर्म सांगणार कर्म वेगळं सांगणार आहे वेदांत वाक्य कर्मामध्ये येत नाही एवढं त्याचं उत्तर आहे शिल्लक हे जर असं वेदांत वाक्य कर्मामध्ये येत नाही तर वैदिक वाक्य काही कर्मपर आहेत काही उपासनेपर आहेत आणि काही ज्ञानपर आहेत मग वेदांत वाक्य ज्ञानपर आहे आणि विधी वाक्यामध्ये कर्मपर आहे मग मानसिक कर्म असं कोणतं स्थूलाचं कर्म असं स्थूलाच्या कर्मामध्ये धर्म जिज्ञासा येते मानसिक कर्मामध्ये मनाची उपासना येते आणि ज्ञानामध्ये समजूत येते ज्ञान समजूतच आहे आणि मानसिक कर्मामध्ये ध्यान आहे आणि स्थूलामध्ये आचार आहे आंघोळ केलं आता आंघोळ केलं की काय करावं आंघोळ केलं चहा करावा नाही आंघोळ केली की स्वच्छ वस्त्र धुतलेले नसावं आणि त्या स्वच्छ धुतो कपडा असणं पण त्या सोहळ्यात नामचिंतन करी पाणी आणावं आणि ती पाण्याने पूजा करा असं एक सूळ आता आमचं काय कालचं पाणी आज चालतं पुढचं पाणी टाका
काय करता गेलं कसं नाही तर कर्म वासुदेव सरस्वतीने करावं. त्यांच्या एक आठवले सांगतो 2 शब्द. दत्तगुरूचे खास भक्त. दत्ताची पूजा केल्यास पाणी नाही घेणार आणि तीर्थयात्रेला जायचं ठरलं. दत्तगुरू म्हणतो असं कर्म करतो, असं तुझी साधना आहे, तीर्थयात्रेला जाऊ नको. नाही म्हणून मी जाणार. काय लाज वाटते, काय काय महाराजांचा अधिकार. प्रत्यक्ष उपास्य दैवत म्हणते तू जाऊ नको, तुझा असं कर्म मार्ग एवढा कडक आहे आणि ते म्हणतो मी जाणार. किती लाड आहे. तर तिथं सांगितलं गुरुजीने, हावडा गाडी असते रेल्वे, इतकी वेगात चलते वास आणि त्या वेगात गाडीतून उतरावं त्याने कर्म करून, तसा वेगात गाडीतच बसावं जाऊन कर्म करून. हे असं काही विधी वाक्य कर्मपर. म्हणून विधीने विषयाचा भोग ते त्याग असावा. विधीनं जर विषय सेवन केलं, जेवण विधीच असावा, कपडे विधीच असावं, इंद्रियाला विधी असावं, इंद्रियाला विषयासक्तीचं वळण नसावं. विषयाचा भोगापेक्षा त्या इंद्रियाला विषयाचं वळण फार वाईट. ना थंडीला विषय भोगले परवडे एखाद्यावर, पण विषयाचं वळण फार वाईट. म्हणून तिथे लिहिलं, हे जे फाजील वागतात ना माणसं, त्यांच्या ते ज्या मार्गे येईल त्या मार्गाने सुद्धा जाऊन येऊन नये ना त्याच्या भागत होते, कारण त्यांच्या पायाचे संस्कार असतात, त्या मातीत मन जायचं नाही. हो इतकं सांग, इतकं वागावं लागतं. आता आहे तसे काय वागणारे. आमचे अमृतभाऊ होते, रामकृष्ण भाऊ होते, शंकर महाराज होते, असे बरेच साधक होते. वारके तसेच होते. सगळा काळ सगळ्यामध्ये गेला. ज्ञानी महात्म्यात गेला, भक्त मार्गात गेला, आचरणात गेला. रामभाऊ बोरकरनी गातच म्हणाला. त्या गात्र म्हणण्यात त्या कर्मशक्ती इतके भगवंतांनी डोळे दिले तुकोबारांच्याला. महाराज माझी काय विषय तुम्ही जाणता. रामभाऊ बोरकर साधू घाटावर झोपले. म्हणजे महाराज माझी काय दुसरी इच्छा की शरीर पडीपर्यंत तुमच्या अक्षर दिसाल. सकाळी लागलं मग तर चाला करतात कर्म ठेवला. हो कर्म ठेवला. आता मग बाकी ते काय सांगू ना. आणि त्याच्यानंतर भगवंत ध्यानात यावं, ज्ञानदेवा धारण रामकृष्ण म्हणे आनंद जन्म पूर्ण. हे दोन्ही कर्म करायचं. एक मानसिक कर्म, एक स्वराचा. आणि समजत तो ब्रह्म आहे. शेवट आहे ना. म्हणून शेवटचं वाक्य माऊली कधी विसरूच नाही. ते कळू न करू वाचून जाणी विणे की उपाय परिस्थिती चुके ती सुटकीची अधिक गुंतची रुपये. ते पण वाटतं कोणाला ज्ञान जे जे कळत ते जाणून यावं कळा. ज्ञानाचं समजून जे जे करायचं कधी ते वाचून ज्ञानी होईल. ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद आहे हे समजून त्याला ज्ञान म्हणाले. ज्ञान दुसरं नाही. अध्यात्माचं ज्ञान आपल्या स्वरूपाची ओळखत नाही. म्हणून मी कोणाची म्हणून सांगा कोणी वराड आलं वरत नाही. कोण तो नवरा कोण ती नवरी वराड येऊन बैसले टेके. माऊली तुम्ही सांगतो वराड नाही स्वप्न हे काहीच नाही काही नुसतं मीच आहे. हा आणि वराड ही प्रकार हे भाऊ ही बाप ही आई ही चुलते ही चुलबुल हे वराड. त्या कामचं वराड नाही स्वप्न. तर हे जमतं बरं नसलं तसं बरं. मग काय करावं. पण हे व्हायला जाणार नाही. हे पुरलेलं दिसतं. आमचे आबा म्हणायचे बोलले महाराज, अरे हे पुरलेलं दिसतंय का तरी वाढून फुलच. तसं ज्ञान झाकलेलं का हो ना
राहू दे न कळणं त्याचं पांघरून नाही, पण ते वार आलं ते फुलं तसं कधीतरी ज्ञान उघडं पडतं. पण हे संपादन करावं आमच्या आवश्यक. अरे वटीला बसलं आहे त्याने नाही सोपं सांगा आवड वटीचा बसलं आहे काय फुलवलं ते, पण हे जास्त वापरतो दुसरं नका काही ठिकाण. पण माणसं काय ठेवते जे करायचं. 60 वेळा हरी जे देवी मंदिरी त्याची सरली एक झाला सोपवली होता. हरी आला हा मग कशी भाई चिंता. मी ब्रह्म म्हणलं वृत्ती मावण्याचं भय बी नाही, चिंता नाही. वृत्तीच्या ठिकाणी भय आणि चिंता. आणि हरी हाताला आला म्हणजे मी ब्रह्म असं कळलं. शास्त्रीय भाषेवर वृत्ती व्यक्त म्हणावं, त्या भाषेवर म्हणायचं म्हणजे मी ब्रह्म असा अनुभव येणं. मग हरी आला तर मग कशी भय चिंता. भय बी नाही चिंताही नाही. काहीला भय चिंता नाही, काहीला भय बी चिंता बी. संसारिकाला भय बिन चिंता, योग्याला भय चिंता नाही. कारण येम यायचे ते चांगले महाराज लपून बसायचे बरोबर कोणतं पण भीती. चांगले महाराज गण सोडवतो ते मुक्त होते. तुम्ही आम्हाला दोन्ही आहेत, आपण फार मोठे हा. भीती बी आहे चिंता बी आहे. आणि चांगदेव महाराजाला भीती नाही ना, भीती आहे विषय नाही, चिंता नाही. आणि भक्ताला चिंता नाही. चिंताच्या जवळ हरीचे चरण त्याला चिंता पण देवाची. आणि तुम्हाला पासून नका आईला धोरपक्षीचा तारा बंद त्यामध्ये कशात भरता येईल. काय आपलं चालायचं झालं. आमचे बाबा बी असेच आहेत, तुझे बाबा घाल तिकडं, तुझ्या बाबाला येते तांबे घेऊन जायला. पण माणसाच्या अशा भावना असतात. का सांगतो म्हणजे विधी वाक्य स्थूल देहाचं बोधक कर्मपर आहे, सूक्ष्म देहाचं वाक्य कर्मपर आहे. ब्रह्मज्ञान हे समजुतीचं वाक्य आहे. तत्वमसी महावाक्य क्रिया नाही. तत्वमसी महावाक्यामध्ये विचार आहे आणि याच्यामध्ये क्रिया आहे. उपासनेमध्ये क्रिया आहे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, मग तशा करायचं मन होतं, ही क्रिया झाली. असं आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे कर्म झालं. पण सत्य ज्ञानांच्या गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण दे तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाणी दरी सारण्य मग त्रिकुटी सोडून पाहिला. हे समजूत आहे. आणि समजूत शिवाय सुख नाही. आणि ही कर्मने आधी काय देतो. निष्काम कर्म जर केलं म्हणून तप करायला पाहिजे. माणसात तप म्हणलं की वाटतं काय, पण तपामध्ये पवित्रता राहते. अरे सांगायचं तुम्हाला, महाराज जिकडे गेले तर जिजामात्याला महाराज कुणकडे गेले हे विचारावं लागत नसतं. त्यांच्या पायाची माती घेतली ती लावली, त्या माती विठ्ठल विठ्ठल निघावं आणि त्या मार्गाने जावं. आईसाहेबांनी जेवण घेऊन त्यांना जीव घातल्या स्वतः जेवत नव्हते. हे कर्म विषय सांगायला लागलो मी. ज्यांच्या पदस्पर्शामध्ये विठ्ठल विठ्ठल माती म्हणते, काय कर्म काय असेल ते. आपलं एक माळ जपता येत नाही नीट असते. पण म्हणून ही विस्तार काय केला की काही कर्मपरवाक्य आहेत, काही विधी उपासनेपर आहे आणि शेष ही ज्ञानातले वाक्य त्यात येत नाही. ज्ञानातले वाक्य स्वतंत्र आहेत समजुतीचे. म्हणून तर 15 अध्याय 13 अध्याय समजुतीचा. आणि योग तर एक मानसिक कर्म आहे. योग जे असणार हात योग ते एक मानसिक कर्म आहे. ते स्थूलाचे रेच कुंभ असं सड चक्र भेदन हे सगळं कर्मच आहे. किंतु
उपासना विधि वेदांत प्रकरण में है। आता उपासना विधी म्हणजे देवाचं ध्यान याच्यामध्ये कशामध्ये वेदांत वेदांतामध्ये कारण ओमचे ध्यान करावं लागतं ना मग ती वेदांतामध्ये येते याते 5 वाजता ज्याच्या लक्ष असेल त्यालाही कळल आहे का लक्ष म्हणून सकल वेदांत वाक्य उपासना विधि के शेष है। मग सगळे वेदांत वाक्य उपासना विधीचे शेष आहे शेष म्हणजे शिल्लक राहिलं शेषी भाव शेष म्हणजे सगळे सांगून राहिलेले शिल्लक वाक्य त्वम पदार्थ के बोधक वाक्य उपासक के स्वरूप को बोधन करे है। आता तो ब्रह्म आहे ते उपासनेचे बोधक आहेत उपासक के हो ना उपासक जो असणारा त्याच्या स्वरूपाचे बोधक आहेत म्हणून तर उपासनाचा अभंग आहे माऊलीचा अरे मना तो पापिष्टा किती हिंदश्री तू नष्टा तुझे संगी नाडले बहु ऋषी ते मूळ विसरले ओम अहम सोहमसे अरे मना पापिष्टा किती फिरतो रे तो ऋषीमुनी हित नडले बाबा ऋषीमुनी वायाला गेले आणि ते मूळ विसरले ओम अहम सोहमसे आणि हे ज्याचा अभ्यास ते उपासनेमध्ये येतं मग निर्गुण उपासना एक सगुण उपासना म्हणजे भगवंत सगुण ध्यान धारणं कसं आहे तो सावळ्या रंगाचा आहे चतुर्भुज आहे पिवळा पितुंबर कटी आहे पायात तोडर आहे सूर्यवस्त्राला वस्तू बोलण्याच माळ आहे वैजंती माळा गळत आहे किरीट कुंडल आहे नवरत्न सोन्याचा मुकुट माथ्यावर आहे शंखचक्र आहे गदा पद्मा ओम नम भगवती वासुदेवाय सगळंच आहे म्हणजे सगळी भजतात निर्गुणी पावली आणि विकल्प धरत जीव धडे चला तत्पदार्थ बोधक वाक्य उपास्य के स्वरूप को बोधन करे है आणि तत्पदार्थ बोधक तोमपदाचं बोधक उपासक आणि तत्पद उपास्य म्हणजे आता जे विष्णू भगवंताचं हे उपास्य तेव्हा मूळ ओम अहम सोम हे उपास्य मग तत्पदाचं बोधक पद उपास्य आणि तो उपासक मग आता तुम्ही उपासक आहेत का उपास्य आहेत उपासक आहे उपासक 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 चालेल ना आता जास्त चौकशी करता येत नसतं बालवाडीला जास्त चौकशी करत नसते ज्याचे काही त्यात 10-5 वर्ष गेलो मग त्याला बोलावं लागतं आता हे बालवाडीचं वर्ग त्याला चौकशी कर तुझं बरं आहे तुझं तुम्ही नाही का 100 मार्क मिळवलं का 100 मार्क मिळवलं का त्याला 100 रुपये कळलं ना काहीच कळलं ना तसं असतं हे मग तसं तुम्ही असाल असं नाही म्हणायचं पण तसं आहे कारण परमार्थाची जी शक्ती त्याच्या वृत्तीचा संबंध झाल्यावर त्याचे आचार विचार वेगळे असतात एवढंच ते त्याच्यावर कारण ते क्षेत्रच वेगळं आहे ना आणि त्या क्षेत्रामध्ये दुसरे काही फिक्कर राहत आहे अरे काय फिक्कर राहत आहे योग या विधी येणे नौषधी ही फिक्क आहे समाधी लावणी फिक्क आहे ज्योतिषशास्त्र करणं फिक्क आहे यज्ञ करणं फिक्क आहे दान धर्म करणं फिक्क आहे पैसे मिळवणं फिक्क आहे येणे नाही विधी ही जर चित स्वरूपाची वृत्तीचा संबंध झाला तर हे एक उपास्याचं स्वरूप आहे उपासकाचं उपास्य म्हणून पावया उपासना तुला ब्रह्मस्थानी प्रस्ताव ब्रह्माच्या ठिकाणी मन ठेव म्हणजे उपासना उपास्याचं स्वरूप आणि उपासक तेच आहे उपास्य आणि उपासक भेदच नाही लक्ष अर्थाच्या दृष्टीनं वाच्या अर्थाच्या दृष्टीनं आहे
चला म्हणून ते ओमची उपासना करे हे तर थांबते ना, ओम हेच करीत बसतील. आणि पण ओम ही काय आहे, ओमचं मूळ ठिकाण काय, ओमचं स्वरूप काय. जसं ओम म्हणल्यावर काय होतं, फक्त वृत्ती स्थिर होईल, पण अधिष्ठान कुठे कळतं. आणि ती त्याला देव म्हणून बसले. आणि इथं तर नाथ महाराज काय होते, काय अहम सोहम कोहम या सांडी उपाधी, ह्या उपाधीत सोहम सुद्धा उपाधी. पळाचं कुठं पळतो अहम कोहम सोहम चांदी उपाधी हा सिद्धांत हे समजूत. म्हणून इथं कर्माच्या वाक्याचा उपयोग नाही. हे तर बरं का बाकी उपयोगच इथं, पण हिथं नाही. अद्यावर बसला आणि नांगर हाकायचा. आता नांगर हाकायचे मागे गेलो, आता नाही, आता जेव. तर समज म्हणजे जेव नाही, आणि नांगर हाकणं म्हणजे कर्म आहे. त्वम पदार्थ और तत्पदार्थ की अभेद बोधक वाक्यन का यह अर्थ है, संसार दशा में जीव ब्रह्म का भेद है. कशामध्ये भेद आहे. संसार दशा, संसार दशा कशाला म्हणायची सांगा. सुख तर सांगतो मी. संसार दशामध्ये अरे हा व्यावहारिक ती खाली आला. संसार दशामध्ये जन्म मरण हे संसार आहे. आणि संसार दशामध्ये फजिते, किती वेळा जन्म येऊन किती व्हावी फजिते. आणि संसार माऊली कशाला म्हणते, उपजने आणि निमणे या ना संसार. जन्म आणि मरण ही जी आहे ती संसार. ह्या दशामध्ये जीवाची फजिती. ते जीवाची फजिती मध्ये असं वाचलं असेल तर कळत. आकांतुरे जण दुःख झाले मोकळे, ज्यावेळेस ते प्रसूत होते लेकरू, आईच्या उदरातून बाहेर पडतो त्यावेळेस आईचं जीवावर नसतं. आणि त्याचाच विस्तार माऊली 13 अध्यात करतात. काय वाचतात तुम्ही नसल्यापेक्षा बरं. हे जेवढं तुमचं समाधानाचं राहील तेवढं बाकी काही समाधानाचं राहणार आहे. तुम्हाला 4 चाकी वाहन मिळेल, ड्रायव्हर ठेवतात, वाटरचे तुमचे कपडे धुतील, पण समाधान नाही राहायचं. कारण ते क्षेत्राचंही समाधान येतं. हा लौकिकपणा डाम डाऊन होईल, पण समाधान नाही. आता तो योग थोडं गुरूंची शक्ती काही इच्छा होती का आम्हाला. मुलगा मास्तर झाला, फुगलं पाहिजे. काय फुगायचं त्याला. मुलगी शिकली असं काय फुगायचं त्याला. इतकी मुलगी शिकली हो, पण तुला फायदा काय. हे संसार कशा. पण परमार्थाशिवाय सुख नाहीच हा सिद्धांतच आहे. खरं नाही. म्हणजे वेदांमध्ये उपास्य उपासक हे जीवाचं बोधक आहे, आणि उपास्य जीवाचं बोधक आहे. ईश्वराचा उपास्य तत्पदे उपास्याचं बोधक आहे, आणि तोमपदे उपासकाचं बोधक आहे. और उपासना के बल से मोक्ष दशा में अभेद होवे है. हा उपासनेच्या शक्तीने जीव ब्रह्मरूप असं कळतं. जीव ब्रह्मचा आवेश कळतो ना उपासनेच्या. ध्यानाचा त्याला सांगतो ना, ध्यानी ध्याता पंढर राया म्हणा असंही पालटे काय. मग खरं ध्यान जर केलं तर शरीर सुद्धा वाजवतं. आमच्या अष्टकराचा फोटो बघितला ना तुम्ही, आहे का नाही. ते उपासना
ते उपासना कसे विचारा म्हणाला, कशाला आपण सांगावं. चला अद्वैतवाद में तो साखरेवर लय उलीच असते त्याला. आता अरे डोळे झाकल्याची मग साडेतीची ही तुझी उपासना हो रे. डोळे उठव आणि कर देवाचं ध्यान. मग डोळे झाकून करूच नको. डोळे झाकणं चुकीचं आहे असं नाही, मनाचे संस्कार अशा रीतीने. अद्वैतवाद में तो सदा अभेद है. अशा रीतीने अद्वैतवादामध्ये, अद्वैत विचारामध्ये जीव हा ब्रह्मरूपच आहे, अखंडच आहे, सगळा अभेद आहे. जीव दुसरा नाही. चुकावणे काही शिकीव आणि कोटी जीव निराळा. अरे जीव वेगळं नाही. म्हणून तो रामवर तो खाणून काही सण मी जातारा त्यावर मी नाही कामर चाल जाऊ संत पुढे. चल संत पुढे थोडं सांगतो, खरं वाद सांगतो, रीत सांगतो, तुझी माझं स्वरूप एकच आहे म्हणून. चाल जाऊ संत पुढे, वाद सांगेन मी वाढे, रीतीनं सांगेन तुम्ही एक आहे का नाही. त्याने म्हणा आपण पाठ केलं सांगावं. मन काय करते ते त्याला विचारावं. भेद प्रतीति संस्कार दशा में भी भ्रमरूप है. भेद प्रतीत सुद्धा संस्कार दशा सुद्धा भ्रमरूप. भेद नाही तर भेद नाही. भेद वाटणे भ्रम आहे. संस्कार दशावरती संसार ना. हो. मग आता तुम्ही वेगळं समजता त्यावेळेस तुम्ही कुठे भ्रमामध्ये, आणि तुम्ही तुमच्या जागेवर राहिलं कशामध्ये अभिभवमध्ये. भ्रम नाही. आणि भ्रम नाही ते एक दुसरा भ्रम दुसरा येऊन बसला. सात्विक मिथ्या आहे म्हणणं. कारण जाणीने भगवंत नाही ना. और या मत में संसार दशा में भेद और मोक्ष दशा में अभेद होवे है. या मत में म्हणजे प्राचीन वृत्तिकार त्यांचं मत संसार दशेमध्ये भेद आणि मोक्ष दशा में अभेद है. पुढे मोक्ष दशा में भी जीव ब्रह्म का भेद मानने वाले या मत में दोष कहे है. आता मोक्ष दशेमध्ये जीव आणि ब्रह्म वेगळं आहे असं म्हणणारे ते याच्यात दोष देतात. जीव में ब्रह्म का भेद स्वरूप से है अथवा उपाधिकृत है. आता तो खंडन चालू आहे. आता जीवाचा जो भेद ब्रह्माच्या ठिकाणी स्वरूपाने एक उपाधिकृत भेद. जो स्वरूप से भेद माने तो जितने स्वरूप रहे उतने भेद की निवृत्ती होवे नाही. जर स्वरूपाने भेद जर म्हणला तर त्या भेदाची निवृत्ती होणार नाही. स्वरूपाने जर भेद मानला तर मग स्मृती शास्त्राला विरसत होईल. जो मोक्ष दशा में भेद की निवृत्ति वास्ते जीव के स्वरूप की निवृत्ति माने तो सिद्धांत का त्याग और मोक्ष को अपुरुषार्थता होवेगी. जो मोक्ष दशा में मोक्ष दशामध्ये भेद की निवृत्ती वास्ते भेदाच्या निवृत्ती करता जीव के स्वरूप की निवृत्ती माने जीवाच्या स्वरूपाची निवृत्ती जर मानली तर तो सिद्धांत का त्याग और मोक्ष को अपुरुषार्थता होवेगी. सिद्धांत त्याग होईल. कारण जीवाचं स्वरूप वेगळे जर मानलं तर मग सिद्धांत कसा राहील. आणि मोक्ष तर अपुरुष. मोक्ष मिळणार नाही. काही पुरुष असतच नाही मोक्ष मिळवण्यामध्ये. यात काय ते कारण मोक्ष दशा में स्वरूप की निवृत्ती वृत्ती कारणे मानी नाही. आणि मोक्ष दशामध्ये स्वरूपाने जीवाची निवृत्ती मानली नाही वृत्ती कारणे. और किसी के सिद्धांत में स्वरूप की निवृत्ती मोक्ष में होवे नहीं. आणि काहीच्या मतामध्ये मोक्षामध्ये स्वरूपाची निवृत्ती होत नाही.
जो कोई स्वरूप की निवृत्ती मोक्ष दशा में माने, जर कोणी स्वरूपाची निवृत्ती मोक्ष दशामध्ये मानली तर तो हा, स्वरूप की निवृत्ती में किसी पुरुष की अभिलाषा होवे नहीं. मग स्वरूप प्राप्तीची इच्छा कोणाला इच्छा होणारच नाही. मोक्ष दशामध्ये जर स्वरूप नाहीच होतं तर मग त्या मोक्षाची इच्छा कोणाला होणारच नाही. अभिलाषा म्हणजे इच्छा होणारच नाही. जैसे म्हणून मोक्ष में पुरुषार्थता का अभाव होवेगा. मग मोक्ष करता जे काय प्रयत्न आहे, मोक्षाला जे पुरुषार्थ होणार त्याचा अभाव होईल. पुरुष की अभिलाषा का विषय पुरुषार्थ कहिए है. आणि पुरुषार्थ कशाला म्हणायचं? पुरुष की अभिलाषा का विषय म्हणजे काय? इच्छेचा विषय, बस. पुरुषाच्या इच्छेचा. ज्याचा जो इच्छेचा विषय तो पुरुषार्थ. म्हणजे ह्याला मोक्षाची प्राप्ती इच्छा आहे मग त्याचा अभाव होईल ना. याते म्हणून जीव में ब्रह्म का भेद स्वरूप से माने तो मोक्ष दशा में अभेद संभवे नहीं. आणि जीवाचा जर मोक्ष दशामध्ये स्वरूप पण भेद मानले तर जीवाचा अभेद होणार नाही ब्रह्माशी. जीव में ब्रह्म के भेद को उपाधिकृत कहे तो उपाधिकृत निवृत्ति से मोक्ष दशा में अभेद तो संभवे है. उपाधिकृत जर भेद मानला अभेद तर अभेद होतो मोक्ष दशामध्ये. कारण उपाधी नाही झाली की हेच आहे. म्हणून उपाधीच्या नावे घेतला असेल थोडा म्हणून उपाधीमुळे भेद आहे, खरा भेद नाही. परंतु अद्वैत मत से या मत का भेद सिद्ध नहीं होवेगा. अद्वैताच्या दृष्टीनं या मताचा भेद सिद्ध होणार नाही. कोणता? आता जे सांगितले त्यांचा. काहे ते कारण अद्वैतवाद में भी उपाधिकृत भेद का अंगीकार है. है ना. अद्वैतवादामध्ये आयुध उपाधी म्हणून जीव भेद वाटतो ना. उपाधिकृत भेद आहे, वास्तव भेद नाही. और उपाधिकृत भेद मिथ्या होवेगा. उपाधिकृत भेद मिथ्या. घटाकाश मग मिथ्या भेद आहे का खरा आहे? मग आयुध्याने भेद वाटतो तो खरा आहे का खोटा आहे? खोटा. आयुध्यामुळे मी वेगळा आहे असा जो भेद वाटतो खरा आहे का खोटा आहे? खोटा. बरोबर. मग तुम्हाला मी करता भक्त सुखी दुखी स्त्री पुरुष शहाणा वेडा पापी चंदा हे वाटतं, खरं का खोट आहे? वाटतंय खरं पण ते खोट आहे का नाही? ते खरं वाटणार म्हणजे कारण तुम्हाला महान पंडित लोक सांगत आहे ना. हे काही कोण बोलली का ज्ञानवाराची संगती आहे का सुखवाराची संगती आहे का नाथाची संगती? तुम्हाला तेवढं एक जज एक बॅलिस्टर यांची संगती मग ते सांगणार. पण मला हे तुम्ही आठवण झाली मुळीराम महाराज शिष्याची. बाबा खोट आहे पण दुःख असतं. अरे तुला खोटं कळलं नाही दुःख होतं. खोटं कळलं दुःख कसं? सावलीपासून काय होतं तुला त्रास तसंही. म्हणून हाय खोटं पण अधिकार नसल्यामुळे ती त्रास देते. अरे स्वप्नच माणूस रडतंय हसतंय काय सांगा. गुरुजीने सांगा स्वप्न पडतच नाही. स्वप्न पडलं तर ते दृष्ट जाणतो आणि स्वप्न गुरु येतात ते साधक आहे. स्वप्नात देव येतो तो भक्त आहे. स्वप्नात जग करतो तो कर्मपर आहे. स्वप्नात बायकोशी बोलतो तो विषय आहे. मग कुठे कोण बसतो बघा तुम्ही आपलं. स्वप्न पडत नाही कारण साक्षी अवस्था त्याचीच आहे. स्वप्न कोणाला पडेल? स्वप्न कोणाला पडतंय? साक्षीला का? जीवाला का? जीव शिवाला आहे का नाही खेळ? किती विचाराने आनंद होतो. आता हे आनंद टेकला झाला मोक्ष. मोक्ष मोक्ष काही आनंद अखंड राहिला मोक्ष झाला. दुसरा नाही मोक्ष. हे जे तुम्हाला आनंद होतो म्हणाला तो कायम टिकला मोक्ष. आणि ते कायम आनंद टेकण्याकरता हे चिंतन साधूची संगती साधूचे वाङ्मय वाचणं ठेवा. एक ओर पूर्ण ताकि निवृत्ति भी अद्वैतवाद की न्यायी केवल ज्ञान से माननी योग्य है. त्याची निवृत्ती अज्ञानाची निवृत्ती भ्रांतीची निवृत्ती ज्ञानानेच मानली जाते.
कारण ज्ञानाने निवृत्ती होतो का नाहीचा निश्चय होतो. नाहीचा निश्चय होतो. त्याला नाथाचे उदाहरण सांगतो. राजा सुमनशेजेवरी तो पहुडला असे निज मंजिरी, स्वप्न होणी भिकारी आणि त्याच्या घरी भीक मागे. एक तुकडा यावा होता निचाशी वनेरी तो राजा तो स्वप्नी नातून राज्यपद आणि त्याच्या घरी भीक मागे. त्या वयात आणि तो राजा जर जागा झाला पण त्या अंतःपद भीक मागणं कुठे गेला. नाही तो निश्चय झाला का नाही. राजा सुमनशेजेवरी हा केवढा सिद्धांत आहे. भागवत वाचवाचा जन्म गेलाय कळते का. वारकरी जाऊन का बाकीचे नाही, बाकीचे भाव नाही वाचते बिचारे. ते कधी ते चढवतो पण वारकरी नाथाच्या भागवतावर प्रवचन करणारे झालं. पुंडलिक भाव कसं नाही का ते विचारत म्हणून विचारामध्ये आवेद बोधक वाक्य आणि कर्मामध्ये श्रुती कर्मपद वाक्य. काही लोक म्हणतात तो ब्रह्म दाखवतो.